समावेश यामध्ये असतो आणि प्रत्येक गावातील एक चांगला खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचं कशा प्रकारे सामना सुरू करण्याचा अंपायरचा इशारा. नरेश म्हात्रे यांचा पहिलाच बॉल, महेश म्हात्रे याचा. स्ट्राईक एंडला पंकज नाईक. यावेळेस चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये चेंडू शेवटच्या क्षणाला अडवला जातोय. धडपडतो क्षेत्ररक्षक, परंतु 2 धावा पूर्ण केल्या आणि पाळू कोंडलकर रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे आणि पाहायला मिळेल या ठिकाणी डायरेक्ट हिट झालाय, परंतु अंपायर सांगतात की क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलाय पंकज नाईक आणि या पहिल्या चेंडूवरती 3 धावा पूर्ण केल्यात. 3 धावांच्या स्कोर, 3 धावांच्या बरोबरीनं स्कोर कार्डवरती आपल्याला बिनबाद 3 अशी धावसंख्या पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला चांगला एक कसलेला गोलंदाज आहे महेश म्हात्रे सारखा गोलंदाज, डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की बाळू कोंडलकर आणि आत्ताच स्ट्राईक एंडला असणारा पंकज, ज्यानं 3 धावांनिशी नॉन स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय. पाहायचं बाळूच्या बॅटमध्ये कशा प्रकारे धावा येतात की महेश म्हात्रे याला रोखतोय, कारण या ठिकाणी महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी. दोनही संघ खरं तर पाहायला गेलात बलाढ्य संघ आहेत आणि त्यांच्यामधील ही लढत आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. दुसरा बॉल, यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क झाला नाही बॅट आणि बॉलमध्ये आणि यष्टीरक्षकाने मात्र चांगली कामगिरी पार पाडली आहे. तिरधा चेंडू संपल्यानंतर 2 चेंडूचा खेळ संपला. टोटल धावा पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती बिनबाद 3. जबरदस्त गोलंदाजी महेशच्या माध्यमातून. यावेळेस अतिशय चांगला चेंडू ऑफसाईडला पडल्यानंतर थोडासा वळण घेतो आणि वळण मात्र बाळूला समजत नाही. यष्ट्यांच्या मागे त्याच प्रकारे बॅक टू बॅक आपण पाहिलं की दुसरा निर्धाव चेंडू थोडंसं प्रेशराईज करतोय बाळू कोंडलकर याला आणि या ठिकाणी पाहायला लागेल की निश्चितच गरज असणाऱ्या एका षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 15 धावांपासून 25 धावांपर्यंत धावा येताना आपण पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा अपील केलं जातं, अपील मात्र फेटाळले दरम्यान लेग बायच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी मिळते. या एका धावेच्या साह्यानं 4 चेंडूचा खेळ संपला. धावा आल्या फलकावरती 4. त्याप्रमाणे या ठिकाणी बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनच्या ट्रॉफीज महिरा रोशन भोपी यांच्याकडून त्या टुर्नामेंटमध्ये प्रदान करण्यात आल्यात. निश्चितच त्यांना देखील आपण या ठिकाणी धन्यवाद मानूयात. पाहायचं 24 लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी हे सामने दाखवले जात आहेत. आपण पाहतोय अद्यापपर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय महेश म्हात्रे, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु डाव्या हाताचा फलंदाजासमोर ज्यावेळेस लेफ्ट हँडेड बॅट्समन येतो त्यावेळेस पाहायला मिळते कशा प्रकारची गोलंदाजी होत्या. यावेळेस अतिशय चांगला चेंडू म्हणता येईल, अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅटची कडा घेऊन गलीमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. पूर्णपणे या ठिकाणी थांबवण्यात यश मिळालंय महेश म्हात्रेला. ज्याप्रमाणे या खेळाडूचं नाव आहे आपण पाहतो त्याप्रमाणे मात्र हा गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी महेश म्हात्रेच्या माध्यमातून या सामन्यात. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अंपायर वळतात, सांगतायत नरेश म्हात्रे की हा चेंडू सुवर आहे, त्यामुळे 1 न या ठिकाणी अकाउंटमध्ये भर पडते. टोटल स्कोर पोहोचलाय तो 5 धावा बिनबाद 5. ही जरी पण पाहिलं पुढचा बॉल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पहिला फलंदाज बाद होतोय पंकज नाईक. बॅक टू द पब्लिक. अल्पेश पवारनं पण क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडला आणि ज्या पंकज नाईककडून चांगल्या बॅटिंगची अपेक्षा होती त्यांनी साफ निराशा केली आहे. खरं पाहायला गेलं पंकजचं देखील एक मोठं होम ग्राउंड आहे, नेहमीच आपण त्याला खेळताना पाहतो, परंतु या ठिकाणी हे दोन्ही खेळाडू जे होम ग्राउंडवर खेळतात, परंतु आतापर्यंत महेश म्हात्रेच्या गोलंदाजीचं आपण कौतुक करायला हवं आहे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा दिल्यानंतर देखील आपण पाहिलं षटकामध्ये टोटल एकूण धावा मोजल्यात त्या 5 धावा. एक स्क्वेअर चेंडू आपण पाहिला होता, अतिशय चांगला आणि तिखट मारा पाहायला मिळाला.
त्या पाठोपाठ आपण बघतोय गोलंदाजी मार्गवरती येणार असतील नरेश ठोंबरे. नरेश ठोंबरे आपण नेहमीच असरोडी संघाचा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम असरोडीज. खूप चांगला खेळ पाहतो आपण त्यांच्याकडून. इतकी बॅटिंग चांगली आहे तितकीच बॉलिंग देखील आपण त्यांच्याकडून पाहिली जाते. आपण बऱ्याच काळापासून हा खेळाडू या संघासाठी खेळतोय, परंतु आता मात्र प्रतिनिधित्व करतो संघाचं आपल्या RSK11 साठी. व्यक्तिगत पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. यावेळेस मात्र समोर असणार आहे बाळू कोंडिलकर. चांगला चेंडू, चांगला सामना, एक षटक आणि 5 धावा असं स्कोर कार्ड. यावेळेस चांगला फटका सरळ हातामध्ये, फलंदाज बाद. बाळू कोंडिलकरला त्या पाठोपाठ मात्र दुसरा धक्का बसतोय तो रुद्र 11 संघाला. पंकज नाईक बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज तुकाराम म्हणजेच बाळू कोंडलकर याच्या पाठोपाठ परतला. योगायोग म्हणजे पहिल्या वेळेस देखील आपण पाहिलं होतं अल्पेश पवारनंच झेल घेतला होता आणि यावेळेस देखील पॉईंट क्षेत्रामध्ये अल्पेश पवारनंच बाळू कोंडलकरचा झेल कॅच टिपला. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली. नरेश ठोंबरे मॅन फ्रॉम हातनोली रायगड एक्सप्रेस या नावानं आपण ज्याला ओळखतो, यावेळेस बॅटिंग करताना उतरलाय. पाहायचं गरज आहे खऱ्या अर्थानं रुद्र 11 या टीमला संघाच्यासाठी. या ठिकाणी नरेश ठोंबरेच्या फलंदाजी. नरेश टू नरेश. यावेळेस हलकेच हाताने एक बेस्ट फ्लिक केला पाहिलं आपण. क्षेत्ररक्षक चांगला होत नाही, क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे बाहेर चौकार. अडवण्याची गरज होती. स्लिप मध्ये आपण पाहिलं की चेंडू तुरी देऊन गेला सीमारेषेच्या बाहेर. चेंडू पडल्यानंतर मात्र थांबत नाही या मैदानावरती आपण पाहिलं. आता मात्र धावसंख्या पोहोचली ती 9 धावा. नरेश ठोंबरे यावेळेस चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही, साथ मात्र मिळत नाही. ज्याप्रमाणे आपण पाहतो की चांगली गोलंदाजी होते त्याप्रमाणे चांगले क्षेत्ररक्षण देखील होणं गरजेचं असतं आणि त्याचा अभाव पाहायला मिळतोय कुठंतरी या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या RSK11 संघाकडून. पहिल्या वेळेस आपण पाहिलं की स्लीपमध्ये मिसफिल्ड झाली, त्यानंतर आपण पाहिलं की कव्हरच्या क्षेत्रामध्ये थोडंसं मिसफिल्ड झाली. या एक्स्ट्रा रन्स पाहायला मिळतात. एकूण दुहेरी धावसंख्येपर्यंत पोहोचला बॅटिंग करणारा रुद्र 11 हा संघ. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न अपील केलं जातं आहे. निश्चितच डॉट बॉल या ठिकाणी संपलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं महेश मात्रेची जी गोलंदाजी, त्या महेश मात्रेने एक षटक फेकला. षटकामध्ये आपण पाहिलं की एक फलंदाज बाद केला आणि आत्ताच्या नरेश ठोंबरेच्या पहिल्या चेंडूवरती बाळू कोंडलकर बाद झाला होता. पुढचा बॉल यावेळेस बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा आता मात्र अडवण्यात यश मिळते. भावात होऊ शकतो का? आणि या ठिकाणी निश्चितच क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चांगली चेंडूची फेकी आणि तरी देखील मला वाटतं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 11 धावसंख्येवर पोहोचलाय. 12 धावसंख्येवर पोहोचलाय रुद्र 11 हा संघ. स्वप्नील एरुणकर मॅन फ्रॉम वरोसे संघाचा खेळाडू. यावेळेस मात्र रुद्र 11 साठी खेळतोय. पाहायचंय यावेळेस मात्र थोडंसं वेगळ्या ॲक्शनमध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंप सोडले, लेग स्टंप सोडून जाणार अंपायरने स्वैर घोषित केला. एक्स्ट्रा रन मिळते. बोनसच्या स्वरूपात एक धाव निश्चितच जमा होते खात्यामध्ये. एकूण धावसंख्या पोहोचली. टोटल स्कोर कार्डवरती धावा जमा होतात 13 धावा. स्वप्नील एरुणकर लेफ्ट हँडेड बॅट्समन या ठिकाणी निश्चितच
लेफ्ट हँडेड बॅट्समन वर्सेस लेफ्ट हँडेड बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. सोडून दिलाय, अपील केलं जातं. निश्चितच अपील फेटाळले. मला वाटतं निश्चितच एक चांगला चेंडू संपला. त्यासमोरच षटक संपल्याचा निर्वाळा अंपायरचा येतोय. तर षटकांचा खेळ संपला. 2 फलंदाज बाद 13 अशी थोडीशी खराब सुरुवात होते रुद्र 11 संघाची. 2 बाद 13. अजूनही मात्र येणाऱ्या 4 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. पण पाहिले पहिल्या सामन्यामध्ये देखील या संघानं 70 धावा मारल्या होत्या आणि याच सामन्यात आपण पाहिलं थोडीशी खराब सुरुवात झाली. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत. अशा परिस्थितीमध्ये नरेश ठोंबरे आणि स्वप्नील येरुणकर यांना मात्र या फलंदाज धावपट्टीवर तग देऊन धावा कशा येतील हे पाहणं गरजेचं असणार. यावेळेस आपण बघू शकतो की आतापर्यंत 2 गोलंदाज वापरले. सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या. महेश म्हात्रेचं आपण कौतुक केलं. दुसऱ्या षटकामध्ये एकूण 8 धावा आल्या आणि 2 ओव्हर संपल्यानंतर 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा मला वाटतं आपण पाहतोय मनीष म्हात्रेलाच, कारण खूप चांगला गोलंदाज आहे. डाव्या हाताचा गोलंदाज. बऱ्याच मोठमोठ्या सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी आपण पाहिली आणि आजही पाहतो. निश्चितच रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील हा गोलंदाज खेळला होता. त्यासमोरच आपण पाहिलं की नरेश ठोंबरे जो हातनोली संघाचा खेळाडू बॅटिंग करता या ठिकाणी निश्चितच गरज असणार आहे. यावेळेस चांगला फटका पाहायचा आहे. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे बाहेर. अंपायरचा इशारा येतोय. 6 धावांचा षटकार. एकूण धावसंख्या पोहोचले. टोटल स्कोर 19 धावा. आता मात्र धावसंख्येला आकार सुरुवात होते. नरेश ठोंबरेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. थोडंसं चेंज ऑफ पेस किंवा आपण म्हणू शकतो की थोडीशी इनस्विंग डिलिव्हरी होती आणि मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क पुन्हा एकदा होत नाहीये. या ठिकाणी आपण पाहायला गेल्यास पहिल्या चेंडूवर नरेश जरी सरस सरला असला. दुसरा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अपील केलं जातं. अपील या ठिकाणी फेटाळलं गेलंय. षटकार जरी मारला असला तरी आपण पाहिलंय पुढचे 2 चेंडू अचूक टप्प्यावर फेकत नरेश ठोंबरेला थांबवलंय. या ठिकाणी गरज आहे रुद्र 11 संघाला खऱ्या अर्थानं धावांची, मोठमोठ्या फटक्यांची. त्यापासून रोखलंय. या गोलंदाजाला कौतुक करायला हवं. अतिशय चांगली अचूक टप्पा आणि वेगावर नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पाहू शकता मिस टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या साह्यानं टोटल स्कोर पोहोचला तो 21 धावसंख्या. ज्या ठिकाणी आपण पाहतो नेहमीच म्हटलं जातं खराब चेंडूवरती मोठा फटका मारणं गरजेचं असतं आणि चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागतो. त्याप्रमाणे फलंदाजी पहिल्या आघाडीच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाली नाही. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. नरेश ठोंबरे या ठिकाणी चकमा खाल्लाय. त्यासोबतच निर्धाव तो चेंडू जातोय. प्रत्येक एक निर्धाव चेंडू या ठिकाणी कुठेतरी टेन्शन वाढवणार, कारण नेहमीच आपण म्हणत असतो फर्स्ट बॅटिंग म्हणजे खऱ्या अर्थानं. पुढचा बॉल. यावेळेस सरळ चेंडू फेकून त्याला मला वाटतं सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी आणखी एक षटकार. षटकामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचले 14. एका षटकामध्ये 14 धावा केल्या आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती 27 धावा. निश्चितच म्हणत असतो नेहमीच फर्स्ट बॅटिंग करणं जबाबदारी असतं, दुसरी बॅटिंग करणं मात्र आव्हान असतं. या ठिकाणी जबाबदारी खांद्यावर घेऊन नरेश ठोंबरेला या ठिकाणी फलंदाजी करणं गरजेचं आहे. नरेश ठोंबरे आणि स्वप्नील येरुणकर या ठिकाणी खेळत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलंय नरेश ठोंबरेने 10 चेंडूंचा सामना केला, 21 धावा जमा केल्या आहेत आणि अशा प्रकारची फलंदाजीची बॅटिंगची गरज आहे या मैदानामध्ये. विचार केला आपण बॅटिंगचा तर निश्चितच या मैदानात जितक्या आपण धावा जमू तितक्या धावा चेस केल्या जात आहेत आणि त्या
हेतू पुरस्कार या ठिकाणी कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याची गरज आहे. स्वप्नील एरुणकर ज्याच्या हाती बॅट असेल डाव्या हाताचा हा फलंदाज आपण नेहमीच खेळताना पाहतो, पण नरेश ठोंबरे ज्यानं पहिल्या षटकामध्ये 13 धावा मोजल्या होत्या, सुरेख गोलंदाजी केली होती, त्या नरतोच नरेश ठोंबरे पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असतील. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. यावेळेस चांगला चेंडू अगदी बुंद्यात फेकला होता, परंतु चांगला शॉट पाहायला मिळाला. एक धाव रोखू शकत नाही. एका धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा 28 पर्यंत पोहोचलाय. एकेकी धावेने का विना धावसंख्या वाढली जाते. चौथं षटक मार्गस्थ नरेश ठोंबरे यांचा. नरेश ठोंबरे अतिशय चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये केली, त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. आणि नरेश ठोंबरे जे बॅटिंग करतात, ज्याप्रमाणे बॅट आतापर्यंत चालू आहे त्याप्रमाणे जर सातत्य राखलं तर निश्चित आपला संघ हा चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी गरज एक छोटेखानी भागीदारीची, एक पार्टनरशिपची, जी पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु आपण नेहमीच पाहतो की डाव्या हाताचा गोलंदाज असल्यामुळे चेंडू स्विंग होतो आणि मारणं थोडंसं कठीण जातं. आणि या ठिकाणी चांगला चेंडू होता, संपला बायच्या स्वरूपात. एक धाव मिळाली. 29 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय रुद्र 11 संघ. खूप चांगलं या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळालं आहे. निश्चितच महेश म्हात्रे आणि नरेश ठोंबरेचं आपण कौतुक करायला हवं. चांगली गोलंदाजी या मैदानावर त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत फेकली गेली आहे. जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. नरेशचा पुढचा चेंडू यावेळेस सोडून देण्याचा प्रयत्न यष्टी उद्ध्वस्त केली. त्रिफळाचीत झालाय. आणखी एक म्हणजे तिसरा धक्का बसतोय, तो स्वप्नील एरुणकरच्या स्वरूपात रुद्र 11 संघाला. सांबे गावचा खेळाडू यावेळेस उतरल्या मैदानामध्ये. आपण पाहायचं 3 फलंदाज बाद झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या रुद्र 11 संघाला तारणं गरजेचं असणार. नरेश ठोंबरे भेदक गोलंदाजी करतोय. यावेळेस मध्ये चांगला फटका आपण पाहतो. कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक एक टप्प्यावर पकडून चेंडूची फेकी अचूक केली जाते. एका धाव्यानं 30 धावसंख्येपर्यंत पोहोचला. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहायला गेलंच तर मोठ्या धावसंख्येची गरज आहे, कारण एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल त्या दृष्टिकोनातून चांगली फलंदाजी, आक्रमक स्ट्रोक्स खेळणं गरजेचं आहे, जे फक्त अद्यापर्यंत आपण नरेश ठोंबरेच्या बॅटमधून धावा येताना पाहिल्या. त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर थोडंसं निराश केलंय. यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आतापर्यंत आपण पाहिलं की हा प्रयत्न नरेश ठोंबरे करतोय, परंतु चलाखीने गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय. लोअर राहिलेला हा चेंडू बॅट आणि बॅटच्या संपर्कात येत नाही आणि एस्टनच्या मागे मात्र सुरेख कामगिरी. जबरदस्त गोलंदाजी नरेश ठोंबरेची आतापर्यंत. अचूक आणि तिखट मारा. यावेळेस मध्ये बॅटची कडा आणि सरळ लेग स्लिपमध्ये हा चेंडू पकडला जातोय. चौथा हादरा नरेश ठोंबरे बाद होतोय. थँक्यू. या ठिकाणी निश्चितच सचिन डुकरे लेग स्लिपमध्ये चांगला झेल पकडला. खऱ्या अर्थात नरेश ठोंबरे सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर धाडलाय. नरेश ठोंबरे
अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव फक्त मोजते. एकेरी दुहेरी धावांनी या ठिकाणी निश्चितच थोडंफार धावसंख्येला वळण देण्याचा प्रयत्न. 31 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. निलेश सारंग संघाचा खेळाडू चांगले बॅटिंग करताना, परंतु यावेळेस रुद्र 11 संघाला आतापर्यंत पाहिलं आपण नरेश ठोंबरे व्यतिरिक्त एकाही फलंदाजांना चांगले बॅटिंग केली नाही आहे. आज गरज आहे दोन्ही जे सामने खेळतात, दोन्ही टीम फर्स्ट मॅच मध्ये लूज हारल्या होत्या, त्यामुळे यामध्ये जो कोणी सामना हरेल तो बाहेर जाईल. या ठिकाणी निश्चितच आपण पाहू शकतो एक चांगली लढत, महत्त्वपूर्ण लढत आहे. आणि स्पीडअप घ्या महेश म्हात्रे. आपण या ठिकाणी निलेशसाठी हा दुसरा बॉल, यावेळेस चांगला फटका आपण पाहतो. पॉइंटच्या वरून चेंडू जातो गरंगळत सीमा रेषे बाहेर, 4 धावांसाठी चौकार. षटक मार्गस्थ. दुसऱ्या चेंडूवरती हा 4 धावा आल्यानंतर धावसंख्या पोहोचले 35 विथ लॉस्ट ऑफ 4 विकेट. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 35 धावा जमा करण्यात आल्या. पाहू शकतो अजूनही या ठिकाणी कशी गोलंदाजी करतोय धरणीचा खेळाडू. यावेळेस चांगला फाटका, सरळ चेंडू जातोय. पाहू शकतो आपण अंपायरचा इशारा येतोय. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. निलेशने 2 चेंडूचा सामना केला. 2 बॉल्स मध्ये आपण पाहिलं की 10 धावा वसूल केल्या. एक चांगली फलंदाजी. मोक्याच्या क्षणी ज्यावेळेस संघ खऱ्या अर्थानं संकटात सापडला अशा वेळेस बॅटिंग. यावेळेस पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूचा ॲक्शन रिप्ले, परंतु यावेळेस थोडासा वाढीश क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एकदा चौकार. 3 चेंडूमध्ये धावा जमवल्या त्या खेळाडूनं. खरं तर 14 धावा टीजे. थँक्यू. 3 बॉलमध्ये 14 ओव्हर्स खेळतोय निलेश. तर एकूण धावसंख्या पोहोचले 45 धावा. आता मात्र चांगली धावसंख्या पाहायला मिळते. रुद्र 11 साठी यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न सक्सेस होतो. यावेळेस चेंडू सरळ जातोय तो सीमा रेषे बाहेर. 4 धावांसाठी षटकातील तिसरा चौकार. षटकात पाहायला मिळालेत. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून क्षेत्ररक्षक यावेळेस ठेवला, परंतु जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल 1 धाव आरामात पूर्ण होते. या एका धावेच्या साह्यानं 50 पूर्ण झाले. अर्धशतक धावफलकावर जोडले गेले. रुद्र 11 संघाचं षटक खरं तर खूप मागणं ठरलंय. रोहित पाटीलच्या एका षटकाचं आपण ॲनालिसिस पाहिलं बॉलिंगचं, तर 4 चौकार, 3 चौकार, 1 षटकार, 2 एकेरी धावा, एकूण 20 धावा वसूल केल्या. थोडंसं मागणं ठरलं असं म्हणता येईल, कारण पाहिलं आपण पहिल्यापासूनच पहिलं षटक महेश म्हात्रेच्या वाट्याला आलं होतं. थोडंसं स्पीडअप घ्या रिक्वेस्ट असेल आयोजकांकडून. तर 5 धावा दिल्या होत्या महेश म्हात्रेनं. त्या पाठोपाठ आपण पाहिलं की नरेश ठोंबरे 8 धावा दिल्या. नंतर पुन्हा आपण महेश म्हात्रेला पाहिला 14 धावा मोजल्या होत्या आणि त्यानंतर फक्त 3 धावा दिल्या नरेश ठोंबरेनं. त्या पाठोपाठ आपण पाहिलं की रोहित पाटीलच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेत 20 धावा वसूल केल्या होत्या. दीपक ठाकूर हातनोली संघाचा खेळाडू, वरिष्ठ खेळाडू, आपण ज्यांना आपण पाहतो नेहमीच जवळपास 15 वर्षापासून खेळताना पाहतोय आणि आज मात्र या संघासाठी खेळतोय. शेवटचं आणि महत्त्वपूर्ण षटक असेल. स्लॉग ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त धावा येण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु यावेळेस पाहायला गेल्यास गोलंदाज देखील तितकाच तगडा आणि खूप अनुभव असणारा गोलंदाज दीपक ठाकूर. परंतु निलेशच्या बॅटिंगचा विचार केला, जबरदस्त आक्रमक वादळी खेळी साकारतोय निलेश.
यावेळेस चांगला फटका खरं तर बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी आणि चेंडूची फेकी होईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी, परंतु स्ट्राईक मात्र मिळते निलेशला. त्या पाठोपाठ आणखी एक धक्का बसतोय. फलंदाज तर रोहित पाटीलच्या या थ्रोनं मात्र हा धावबाद झाला होता. फलंदाज त्या पाठोपाठ आपण पाहतो की नवीन बॅट्समॅन नॉनस्ट्राइक एंडला विवेक शिंदे. यावेळेस चांगला चेंडू फेकला गेला. खरं तर बांधून ठेवला जो निलेश आतापर्यंत आक्रमक खेळी सादर करत होता, तर निलेशला कुठेतरी रोखलं आहे. परंतु शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि शेवटच्या या 4 चेंडूमध्ये निलेशला निश्चितच एक आपल्या रुद्र 11 संघासाठी मोठी खेळी, अजूनही मोठी खेळी साकारावी लागणार. पण त्याविरुद्ध आपण पाहतो तितकाच चांगला गोलंदाज दीपक ठाकूर. यावेळेस चांगला चेंडू अगदी बॉडी लाईनने टाकलेला हा चेंडू उसळी घेते ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर कन्सिस्टंटली लाईन लेंथ पाहायला मिळाली आतापर्यंत दीपक ठाकूरच्या बॉलिंगमध्ये. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी निलेश जो आक्रमक खेळी सादर करत होता त्याला आतापर्यंत मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त पण पाहिलाय 2 धावा दिल्या दीपक, 1 धाव दिले दीपक ठाकूरनं. यावेळेस चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर चांगला झेल टिपला जातो जबरदस्त. या ठिकाणी त्या पाठोपाठ निलेशच्या या खेळीचा अंत होतोय. थँक्यू. दिलीप पवारने हा कॅच पकडला होता. तर निलेश 8 चेंडूचा सामना करत 19 धावांची खेळी साकारली आणि मैदानाच्या बाहेर परतला. खऱ्यापैकी संघाच्या धावसंख्येला हातभार लावण्याचा मदत नरेश ठुमरेनंतर निलेशने या ठिकाणी पाहायला मिळाला. तर विवेक शिंदे यावेळेस स्ट्रायकर एंडला असेल. काही चेंडू शिल्लक असतील. जबरदस्त गोलंदाजी दीपक ठाकूरच्या माध्यमातून या ठिकाणी फेकली जाते. यावेळेस अक्रॉसचा लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील केलं जात आहे. त्या पाठोपाठ आपण बघतोय अंपायर सांगताय की लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू होता, त्यामुळे लेगबायच्या स्वरूपात 1 धाव निश्चितच मिळते. एका धावेच्या साह्यानं टोटल स्कोर कार्डवरती धावा जमा होत आहेत त्या 52 धावा. 52 धावा. तर आपण पाहू शकतो 6 षटकांचा सामना. 6 षटकांचा विचार केला तर आपण पाहिलं 70, 80, 90 धावा धावफलकावर लागतात किंवा त्याहीपेक्षा जास्त धावा आपण येताना पाहिल्यात. यावेळेस अक्रॉसचा लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही, परंतु 1 धाव निश्चितच मिळते. या एका धावेच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली ती 53. 54 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं. खूप चांगली खऱ्या अर्थानं गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपण त्यांचंही स्वागत करूयात. विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बॅट्समन या ठिकाणी रुद्र 11ला रिक्वेस्ट असेल की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. रुद्र 11ला रिक्वेस्ट करतो की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
निश्चितच आपण पाहतो निश्चितच या ठिकाणी गणेश शर्मा या ठिकाणी उपस्थित आहेत, मैदानाची पाहणी करतात. ओरसे गावचे खेळाडू आहेत, खूप मेहनत घेतली खऱ्या अर्थानं त्यांनी देखील या चौक विभाग प्रीमियर लीगसाठी आपण बघतोय या ठिकाणी उत्कर्ष मते असतील, गोरक्ष रसाळ असतील, संचित तळवी, विकास गावडे या सर्वांचंच या ठिकाणी आपण उपस्थिती पाहतोय. त्यासोबतच रवी ठोंबरे असतील, या सर्वांचंच या ठिकाणी आपण उपस्थिती पाहतो. निखिल पाठक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाटील निखिल टीमचे या ठिकाणी मालक आपण पाहतोय. दरम्यान धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 54 धावा, 36 बॉल्स आणि 54 रन्सचा या ठिकाणी पाठलाग करायचा. पाहायचं आहे कशा प्रकारे बॉलिंग होते, कशा प्रकारे बॅटिंग होते. कारण 54 धावांचा पाठलाग करता 6 षटकांचा विचार केला तर फार मोठी धावसंख्या असं म्हणता येणार नाही, परंतु तरी देखील लो स्कोरिंग कधी कधी मॅच टफ होतात, परंतु त्यासाठी गरज असते चांगल्या गोलंदाजाची, त्या पाठोपाठ गरज असते त्या गोलंदाजाला साथ देणाऱ्या क्षेत्ररक्षकांची. परंतु या ठिकाणी काय होतं आहे, कारण या चौक विभाग प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं होतं बऱ्याच वेळेस आपण खऱ्या अर्थानं चांगले खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रत्येक गावातून आपण जर विचार केला, नरेश ठोंबरे, मॅनफ्रा मासरोटी असतील, थोडा स्पीडअप घ्या. नरेश ठोंबरे आतनोली सामना चालू करायचा, स्पीडअप घ्या. त्याप्रमाणे नरेश ठोंबरे हातनोली, नैनेश पवार असेल, आपण पाहतो नवनीत मते, सुबोध भोसले असेल, त्याप्रमाणे मनोज जाधव, विकास गावडे, गोरक्ष रसाळ असतील, संचित तळवी असतील, बरेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. या खेळाडूंकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असते. नरेश ठोंबरे थोडंसं स्पीडअप घ्या, सामना या ठिकाणी चालू करायचा. पाहतो आपण 36 बॉलमध्ये 54 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आणि या स्कोरला या ठिकाणी रोखायचे. ते नरेश ठोंबरे आणि रवींद्र मसणे आघाडीचे फलंदाज या ठिकाणी धावपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्यांना रोखणं ही कामगिरी असेल नरेश ठोंबरेची, ज्याला आपण अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करताना पाहिलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरला होता, परंतु यावेळेस पाहायला लागेल की या 54 धावांचा पाठलाग करता वेळेस नरेश ठोंबरे कशी गोलंदाजी करतोय. त्या विपरीत नरेश ठोंबरे, मॅन फ्रॉम असरोटी आणि रवींद्र मसणे यांच्या बॅटमधून कशा प्रकारे धावा येतात आणि त्यांना रोखण्यात कितपत यशस्वी होत्या हे पाहणं निश्चितच या ठिकाणी रंजक असेल. चांगलं क्षेत्ररक्षणाची रचना पाहायला मिळते. खूपच चांगलं आयोजन आपल्याला या ठिकाणी चौक विभाग प्रीमियर लीग 36 गावांची ही लीग आहे आणि या लीगमध्ये आपण या खेळाडूंना खेळताना पाहतोय. रवींद्र मसणे ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईक एंडला नरेश ठोंबरे. रवींद्र मसणे 6 हॅट्रिकसाठी या ठिकाणी 1000 रुपयाचे कॅश प्राइज उत्कर्ष मते यांच्याकडून. पहिला चेंडू सरळ चेंडू भिरकावून दिला, सरळ सीमा रेषे बाहेर. नरेश ठोंबरे याला हा षटकार पाहायला मिळतोय. खरं तर अपेक्षा होतीये विजय. धन्यवाद. या ठिकाणी निश्चितच नरेश ठोंबरेच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. त्यानंतर या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न स्वरी चेंडू पाहायला मिळाला. 1 चेंडू आणि 5 धावा. थोडंसं मागणं ठरतोय. वाटतं शेवटचा दिवस असेल शुक्रवारी, त्या दिवशी सन्माननीय चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख श्री सुधीर शेठ ठोंबरे शिवसेना यांच्याकडून सर्वांना स्नेहभोजन देण्यात येईल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र अशा प्रकारच्या चेंडूची गरज होती आणि आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. 2 चेंडू आणि 5 धावा पाठलाग करायचा होता. 36 चेंडूमध्ये 54 धावांचा समीकरण बदलला. तर मात्र षटकारानं 34 चेंडूमध्ये 47 रन्सची गरज आहे. 47 धावांची गरज. जबरदस्त फलंदाजी करता नरेश ठोंबरेला थोडंसं पहिल्या चेंडूपासूनच या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळाला. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पुन्हा एक वाईट चेंडू पाहायला मिळतोय.
चोख विभाग प्रीमियर लीग साठी महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान त्यांनी मेहनत केली खऱ्या अर्थानं जगदीशजी हातमोडे असतील किंवा नितीन तवले यांच्याकडून एक चांगला चेंडू चांगला सन्मान दिलाय परंतु पण पाहिलाय डायरेक्ट हातामध्ये एक चांगला झेल पकडला जातोय आणि पहिलाच फलंदाज बाद होतोय तो रवींद्रच्या स्वरूपात धन्यवाद डीजे या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली एक षटकार आणि एकेरी धाव आल्यानंतर दोन स्वर चेंडू आल्यानंतर नरेश ठोंबरेनं मात्र माघारी धाडलाय ते रवींद्र मसणे याला पहिला धक्का बसतोय जबरदस्त या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला गेला 36 चेंडूमध्ये 54 धावांचा पाठलाग करायचा होता नवीन फलंदाज येतोय सचिन डुकरे पॅन फ्रॉम आसरे पण पाहायला एक चांगला झेल टिपला होता लेग स्लिप मध्ये यावेळेस बॅटिंग करता उतरलाय चांगला फटका खरं क्षेत्ररक्षण अडवणं गरजेचं होतं परंतु चेंडू काढतोय सीमारेषा आणि हा चौकार पाहायला मिळतोय नरेश ठोंबरेच्या गोलंदाजीवर बारा धावा वसूल केल्यात खर्च केल्यात नरेश ठोंबरेनं मॅन फ्रॉम नरेश ठोंबरे या ठिकाणी असरोटी चांगली फलंदाजी करतोय या ठिकाणी फक्त दिशा दिली वेगाचा वापर करताना दिसतो आपण या ठिकाणी विवेक शिंदे चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत आरामात 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत चांगली गोलंदाजी असं म्हणता येईल त्यापेक्षा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एकूण धावसंख्या पोहोचले तर सोबतच 14 धावा खूप चांगली या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळते पाहिलं की नरेश ठोंबरेच्या गोलंदाजीच्या वेगाचा आपण वापर करायला हवाय बॉल एक बॉल शिल्लक 5 बॉल झालेत एक बॉल शिल्लक आहे खूप चांगली गोलंदाजी बॅटिंग पाहायला मिळते खरं तर वेगाचा चांगला वापर केला जातोय आणि नरेश ठोंबरे या ठिकाणी चांगला फटका सोडण्याच्या फॉलो थ्रू मध्ये रोखण्याचा प्रयत्न परंतु एक धाव रोखू शकत नाही या एका धावेच्या सरसरीनं पहिला षटक संपल्यानंतर आपण पाहतोय की एकूण धावसंख्या पोहोचले 15 खूप चांगले मध्ये त्यांचं स्वागत करूयात आपणही या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हायचं अशी विनंती असेल त्यासोबतच आपण पाहतो राजनजी गावडे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूयात आपण या ठिकाणी व्यासपीठावर बसावं अशी विनंती असेल येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे खूप चांगली खऱ्या अर्थानं बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये जवळपास 14 धावा ज्यावेळेस आपण पाहायला गेलोच तर 6 षटकांचा विचार केला तर 54 धावा फार मोठी धावसंख्या म्हणता येणार नाही आणि त्यातही नरेश ठोंबरेच्या पहिल्याच षटकामध्ये 14 धावा आल्या आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की आता रोखावं लागेल ही धावसंख्या वाढत चालली तर धावसंख्येला रोखणं खूप गरज आहे ती वृद्ध 11 संघासाठी स्वतः आपण पाहतो नरेश ठोंबरे थोडीशी क्षेत्ररक्षणाची रचना करतायत नरेश ठोंबरे असरोटी संघाची जे बॅटिंग करतायत खूप चांगले बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाले आतापर्यंत आणि असंच जर सातत्य राखलं तर कठीण होऊन बसेल रोखणं त्यांना ते वृद्ध 11 संघासाठी अभिषेक गडगे गोलंदाजी मार्कवरती राईट हँडेड बॉलर आहे पहिलाच बॉल यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव मिळते 16 धावसंख्येवर पोहोचला पहिल्या षटकामध्ये 15 धावा झाल्या होत्या एक धावाली 16 धावसंख्या पोहोचला 29 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे फरक आहे 9 चा
धावा आणि बॉलमध्ये आपण पाहिलं गेलंच तर सचिन डोकरे इनफॉर्म बॅट्समन आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे. यावेळेस देखील आपण पाहू शकतो त्याच्या पॅटमधून काही आक्रमक फटके. चांगला चेंडू, खरं तर आपण पाहायला फसवा चेंडू होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं, गती परिवर्तन ज्याला आपण म्हणतो, व्हेरिएशन पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात निश्चित सचिन डुकरे मी स्वतः यष्टांच्या मागे. नरेश टोमरेची चांगली कामगिरी, जबरदस्त. आता मात्र येणारे 28 चेंडू 38 धावांची गरज आहे विजयासाठी. यावेळेस साड्या बॅटने सरळ पाठवला, क्षेत्ररक्षक धावतोय त्या ठिकाणी आणि हा फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतोय तो RSK एंटरप्राइजेसला. जर तुम्ही चांगली गोलंदाजी कराल तर तुम्ही फलंदाजांना रोखू शकता. जर खराब गोलंदाजी केली तर निश्चितच या ठिकाणी फलंदाजांसाठी नंदवण असणारी धावपट्टी आहे. त्यामुळे पाहू शकतो या ठिकाणी नरेश टोमरे नाबाद खेळतात. कशा प्रकारे आतापर्यंत त्यांनी चांगला प्रकारे खेळ दाखवला. अभिषेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असणार. यावेळेस बिलकुल भिरकावून दिलाय, चेंडू जातोय सरळ पुन्हा एकदा. पण पाहू शकतो समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूनं सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्हॅकंट एरिया शोधला. अखोड टप्प्याच्या चेंडूचा जी जागा होती ती जागा दाखवून दिली आणि नरेश टोमरे निश्चितच आपल्या नावानुसार जबरदस्त आणि आक्रमक खेळी साकारतायत. पुढचा बॉल, यावेळेस बॅक टू द बॉलर आपण पाहिलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला बाळू कोंडलकर चेंडू फेकेल तोपर्यंत नॉनस्ट्राईक एंडला पोहोचलेत नरेश टोमरे. एका धावेच्या साह्यानं एकूण धावसंख्या टोटल स्कोअर कार्डवरती 21 धावा झाल्या. तर येणाऱ्या 25 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. अल्पेश पवार बॅटिंगसाठी निश्चितच राईट हँडेड बॅट्समन असणार आहे. अभिषेकचा पुढचा बॉल, यावेळेस चांगलं आपण पाहिलं तर मिस टायमिंग झालं होतं, परंतु पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विवेक शिंदेच्या माध्यमातून. त्या पाठोपाठ एक धाव या ठिकाणी घेतली जाते. या एका धावेच्या साह्यानं एक षटक संपलाय आणि 2 षटकांचा विचार करता 8 धावा खर्च केल्या या ठिकाणी अभिषेक गडगेनं आणि 7 धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं आणि या पहिल्या षटकामध्ये नरेश टोमरेला मार बसला होता. अशा परिस्थितीत मात्र या अभिषेक गडगेनं गोलंदाजी करत फक्त 7 धावा मोजल्यात. येणारे 24 धन्यवाद संगीत विभाग. आपण पाहतो फ्रेंड्स ग्राफिकचे प्रोप्रायटर सिकंदर हसनभाई शेख यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी त्यांनी चेंडूंची पूर्तता केली आहे. त्यांचं चौक प्रीमियर लीग 2021 या क्रीडा सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत. आपण पाहतो सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, 3 विकेट यासाठी आपण पाहतोय फिरोज भाई. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 32 धावांचं लक्ष असणार आहे. निश्चितच या ठिकाणी सिकंदर शेख ग्राफिक्सचे पालक यांच्या या ठिकाणी आपण स्वागत करूयात. पहिलाच बॉल नरेश टोमरे आपण पाहिला अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, यशस्वी ठरलाय, परंतु निलेश चेंडूवरती येतोय. ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य श्री गणेश खोपटकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपण त्यांचंही या ठिकाणी स्वागत करूयात. विनंती असेल की आपण
व्यासपीठावर येऊन बसायचं. एक धाव घेतली त्या पाठोपाठ आपण पाहिलं की नरेश ठोंबरेची गोलंदाजी निश्चितच आज थोडीशी जशी पाहिजे तशी गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये, परंतु एक चांगला गोलंदाज आहे. पण पाहू शकतो कधीही कमबॅक करू शकतो. परंतु नरेश ठोंबरे असरोडी संघाचे खेळाडू आहेत. आतापर्यंत आपण पाहायला गेल्यास एक चांगली इनिंग खेळतायत. संघाला ज्या धावसंख्येची गरज आहे व्यक्तिगत 13 या धावसंख्येवरती नाबाद खेळतात. खोटप्याचा चेंडू त्याला फक्त जस्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाठवलं. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, एकच धाव मोजली जाईल. चांगले यष्टीरक्षण त्या ठिकाणी कलेक्शन चांगलं होतं निश्चितच. त्यामुळे एका धावेच्या साह्यानं एकूण धावसंख्या पुन्हा एकदा टोटल स्कोअर कार्डवरती 24 धावा. येणाऱ्या 22 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. 8चा फरक अजूनही आपण पाहतोय. परंतु नरेशचा पुढचा बॉल त्यावेळेस पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी. अतिशय चांगला फटका. पाहायचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे की काय, आणि हा षटकार पाहायला मिळतो नरेशच्या गोलंदाजीवरती. एक प्रहार केला अल्पेश पवार या खेळाडूनं आणि एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला. निश्चितच कौतुक करायला हवं या खेळाडूचं. इतक्या चांगल्या प्रकारे हा षटकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली. चांगलं क्षेत्ररक्षक स्वप्नीलच्या माध्यमातून चेंडूची फेकी देखील तितकी चांगली होती. त्यामुळे एका धावेवर थांबतायत. आपण जो पाहिला होता बऱ्याच काळापासून 8चा फरक होता बॉल आणि रसमध्ये. तो षटकारानंतर थोडा कमी करण्यात आलाय. आता मात्र धावसंख्या पोहोचली 31 धावा. 20 बॉल्समध्ये 23 रन्सची गरज आहे. खूप चांगली या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. एका हाती हा किल्ला लढवतो नरेश ठोंबरे नावाचा फलंदाज. आता मात्र एक चांगला फटका वॅकंट एरियामध्ये पाहिलाय. फक्त नरेश ठोंबरेच्या गोलंदाजीला दिशा देण्याचं काम आतापर्यंत आपण पाहिलं गेलंय आणि हा चौकार. सिनियर ग्रुपचे ते सदस्य आहेत. चौक प्रीमियर लीग 2021 या क्रीडा सोहळ्यामध्ये कुमार गौरव ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या क्रीडा सोहळ्यामध्ये आपलं सुस्वागतम. अतिथींना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यावेळेस करारा प्रहार केला क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय चेंडू सरळ पुन्हा सीमा पार जातोय. खराब गोलंदाजी. आता तर खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवंय नरेश ठोंबरे असरोडी संघाचा खेळाडू. जबरदस्त इनिंग खेळली. थँक्यू डेचे. या ठिकाणी आपण बॉलिंग अनालिसिस जर पाहिलं तर पाणी पुरवायचं मैदानामध्ये, वॉटर सप्लाय करायचा. पहिल्या षटक नरेश ठोंबरेच्या वाट्याला आलं. 15 धावा खर्च केल्या. अभिषेक गडगेनं चांगली गोलंदाजी केली. 7 धावा दिल्या होत्या फक्त. त्या पाठोपाठ आपण पाहिलं की नरेश ठोंबरेने 17 धावा मोजल्या. थोडेसे खराब 46 धावा झाल्यात. 18 बॉल्समध्ये 15 रन्सची गरज आहे. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. एक मॅच अजून आपल्याला एक्स्ट्रा खेळवायची आहे. वेळेचं बंधन असेल, स्पीडअप घ्या. 9 बॉल्समध्ये आपण पाहतोय 22 रन्सची एक चांगली खेळी साकारतो नरेश ठोंबरे. त्या पटपट आपण पाहतो की बॅटिंग करतोय. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहिला की थोडीशी उसळी घेतो. चेंडू अचंबित करतोय. या ठिकाणी प्रयत्न केले जातोय मारण्याचा, परंतु असफलता. बऱ्याच काळानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तेजस सावंत ओरसेचा हा खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो फाईन लेग क्षेत्रामध्ये. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. केले आणि 13 धावसंख्येवर खेळतोय. तर 9 बॉल्समध्ये 22 धावांची खेळी साकारत नॉन स्ट्राइक एंडला नरेश ठोंबरे.
येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असणार आहे. पाहायचं आपण गोलंदाजी मार्कवरती आहे. खरं तर गोलंदाज तेजस सावंत. पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका म्हणता येणार नाही, कारण मिस टायमिंग होतोय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू पडलाय, त्यामुळे 2 धावा निश्चितच पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्णत्वास येतात. 2 धावांच्या सहाय्यानं स्कोर गार्ड पोहोचलाय तो 45 धावा. हळूहळू का अभिना जवळपास विजयाच्या समीप पोहोचतो हा संघ. विचार केला तर रुद्र 11 संघाची गोलंदाजी खराब झाली आणि आता मात्र या ठिकाणी पाहिलं की अपील केलं जात आहे. एक स्टंप सोडून जाणार कदाचित बॉल असेल, 1 धाव मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजीची अपेक्षा करत होती रुद्र 11 आणि नरेश ठोंबरे यांच्याकडून, परंतु त्या विपरीत आपण पाहिलं ती चांगली बॅटिंग पाहायला मिळाली नरेश ठोंबरे यांच्याकडून. जबरदस्त खेळी साकारली आतापर्यंत आणि आपल्या संघाला ज्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, जे टार्गेट चेस करायचं होतं, त्या दृष्टिकोनातून मात्र आपण पाहिलं की धावपट्टीवर आपले पाय रोवून मोठमोठे फटके मारताना आपण त्यांना पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू सन्मान दिलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी अतिशय खराब, ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी दुसरी धाव देखील मोजलेली पाहायला मिळते. त्यासोबतच आपण या ठिकाणी आगमन होते आपल्या परिसरामधील एक उत्तम समालोचक, शब्दांचं भांडार असणारे चौक गावचे आपले सूरजजी हातमोडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपण अगदी मनापासून शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत करूयात. यावेळी चांगला फटका, सरळ चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन सीमा रेषे बाहेर षटकारासाठी. सोबतच मला वाटतं हा सामना जिंकला RSK एंटरप्राइजेस यांनी आणि पराभूत झालेत मला वाटतं ते रुद्र 11. निश्चितच या अगोदर आपण सांगितलं होतं जो सामना या ठिकाणी गमवेल तो या स्पर्धेतून मला वाटतं बाद होईल, या ठिकाणी स्पर्धेचे बाहेर पडलेत असं म्हणता येईल. त्या विपरीत आपण पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी नरेश ठोंबरे यांच्या माध्यमातून RSK 11 टीमचा कॅप्टन्स या ठिकाणी यायचं आहे. RSK 11 टीमचा कॅप्टन आणि या ठिकाणी 11 बॉल्समध्ये 30 रनची धुवाधार खेळी खेळणारे नरेश ठोंबरे यांना मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. विनंती करेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. त्यासोबतच आपण या ठिकाणी आमंत्रण करतो सूरज आतमोडे यांना की आपण मायक्रोफोन हाती घ्यायचं आहे.